नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या आध्यात्मिक प्रवासात. आज आपण वाचणार आहोत भगवद्गीतेचा पहिला आणि खूप महत्त्वाचा अध्याय, अर्जुन विषाद योग. या अध्यायात अर्जुनाला कोणत्या प्रकारच्या मानसिक अडचणींना तोंड द्यावं लागलं याचा सखोल आढावा घेतला आहे. चला एकत्र जाणून घेऊया. भाग 1, पार्श्वभूमी आणि युद्धपूर्वस्थिती. महाभारत युद्ध सुरू होण्याच्या अगोदरचं महत्त्वाचं प्रसंग आहे हे. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर 2 कुटुंब, पांडव आणि कौरव, समोर एकमेकांना उभे आहेत. युद्ध सुरू होणार आहे. पण युद्धाशी संबंधित अनेक विचार अर्जुनाच्या मनात घुमू लागतात. अर्जुन हा पांडवातला एक महावीर योद्धा आहे, जो नेहमी धैर्य आणि पराक्रमासाठी प्रसिद्ध. पण युद्धाचं मैदान पाहून आणि रक्तरंजित युद्धाला डोकं लावून त्याला अनपेक्षित धक्का बसतो. अर्जुन पाहतोय की या युद्धात त्याला त्याचेच नातेवाईक, गुरु, मित्र यांचा सामना करावा लागणार आहे. या विचाराने त्याला मोठा मानसिक त्रास होतो आणि तो युद्ध करायला नकार देतो. भाग 2, अर्जुनाची शंका आणि विषाद. अर्जुन मनात विचार करतो, हे माझे कुटुंबीय, गुरु आणि मित्र मला संघर्ष करताना मला दिसतील. कसं मी त्यांच्यावर हल्ला करीन? जर मी आज युद्ध केले तर या रक्तसिचाटनाने माझा समाज, कौटुंबिक आणि धार्मिक जीवन नष्ट होईल. धर्म आणि कर्तव्य यांच्यामध्ये मी कसा समतोल साधणार? या प्रश्नाने अर्जुनाचा मन थरथरायला लागतो. तो कृष्णाला विचारतो, माझं मन भारावून गेले आहे. मला युद्ध करणं त्रासदायक आणि कष्टदायक वाटतंय. अर्जुनाच्या मनातील या विषादाला आपण अर्जुन विषाद म्हणतो. हे एक अगदी मानवी मनोवृत्तीचं दर्शन आहे, जिथे व्यक्ती त्याच्या कर्तव्याशी भिडत आहे. अर्जुनाचा संवाद श्रीकृष्ण सोबत. बस भगवंत श्रीकृष्णही अर्जुनाच्या या अवस्थेचा अनुभव घेतो. त्याला अर्जुनाची मानसिक अवस्था कळते. अर्जुनाला कृष्ण म्हणतो, हे अर्जुन, तू युद्धाची भीती आणि मनाभाव समजून घेतलंस, पण हे तुझे कर्तव्य आहे. युद्ध करताना तू फक्त कर्तव्याचे पालन कर, हानी आणि फायद्याचा विचार मनावर आणू नकोस. या जीवनात शरीर ही नश्वर असून आत्मा अमर आहे. तू फक्त आत्म्याचा विचार कर. अर्जुनाच्या मनातील द्विधा आणि दुःखाचा तो कृष्ण मार्गदर्शन करतो आणि त्याला धर्माचा, कर्तव्याचा अर्थ समजावून सांगतो. अमेनप्चर्स युद्धाचे नैतिक आणि आध्यात्मिक प्रश्न. या अध्यायाचा महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्याला दाखवतो की जीवनात धैर्य आणि निर्णय हे कधी सहज नसतात. अनेक वेळा आपल्याला अशा परिस्थितींचा सामना करावा लागतो जिथे मन आणि कर्तव्य यांच्यात संघर्ष असतो. अर्जुनाला येणाऱ्या शंकांचा उपयोग आपण आपल्या रोजच्या जीवनात करू शकतो. आपले निर्णय योग्य आहेत की नाही? आपण भीतीने किंवा भावना प्रभावित होऊन निर्णय घेतो का? आणि संकटांच्या वेळी धर्म आणि नीती कशी जपायची? या प्रश्नांचा विचार करायला भगवद्गीता पहिला अध्याय आपल्याला शिकवतो. PowerPoint version 1975 विश निष्कर्ष आणि पुढील अध्यायाकडे. पहिला अध्याय दोरा ईस्माधी. अर्जुनाच्या मनाच्या संकुचित अवस्थेत तो युद्धापासून दूर व्हायला इच्छितो, पण त्याचे कर्तव्य त्याला मदत करण्यास तयार नाही. पुढील अध्यायांमध्ये श्रीकृष्ण त्याला कसे मार्गदर्शन करतो आणि अर्जुनाला त्याच्या कर्तव्याचा अनुभव होतो हे पाहायला मिळेल. आपणही आपल्या जीवनात कधी संकटांना तोंड देताना अशा शंकांना सामोरं जावं लागेल. अशीही होती भगवद्गीता अध्याय 1ची सखोल माहिती. जर तुम्हाला हा व्हिडिओ ऐकण्यास आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा पुढील अध्यायाच्यासाठी उसउदने वाट पाहूया. धन्यवाद.